आमच्या खानदेशमध्ये भरलेली होती भाऊ यात्रामध्ये उंडार का मी पोचून गेलो या जहाजमध्ये. कधी पण यात्रेमध्ये आले ना जहाज नको खेळावर का भाऊ, कारण की एवढं वरती जाताना खाली येतं ना असं वाटतं का पडतो आपण खाली. आणि भाऊ आता तुम्हाला यात्रेमधलं सगळं दाखवतो त्या अगोदर तुमच्या भाऊ फॉलो करी घ्या. आणि भाऊ आम्ही हौशी येऊन गेलो बरं का भाऊ यात्रेमध्ये. आम्हाला जहाज दिसत होतं माझ्यासोबतच्या लंगूरला म्हणलं मी आपल्याला जहाजच खेळायचं म्हणलं भाऊ आता काही पण झालं. भाऊ जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा माझ्या मम्मी सोबत यायचो बरं का भाऊ मी यात्रेमध्ये. 100 रुपयाचं 2 तिकीट काढून घेतले भावांनो. आणि भाऊ त्या भावाकडून तिकीट घेतलं आणि जहाज वरायला दिलं. म्हणलं आम्हाला आता वरती जाऊ दे. मला एक विचार पडायला लागला होता म्हणलं भाऊ जहाज की विमान असं वरती जाताना खाली येतं. पण जे काय ते एकदमच भारी वर्ग मित्रांनो आता आपल्याला खेळूनच पाहिजे कसं काय. शेवटी भाऊनं गेट खोलून टाकला ना आता आम्ही चाललो बसायला. आणि भाऊ आता तर मला बसायचा पण विचार पडला होता म्हणलं आता कोणत्या ठिकाणी बसू, मागं बसू की पुढे बसू. माझ्यासोबतच्या लंगूरच्या अंगूरला म्हणलं मी चाल म्हणलं आपण इथंच बसू मधल्या सीटावरती. बोय जहाज जो चालवत होता ना त्याला आवाज द्यायला म्हणलं जास्त जोरात नको चालत जाऊ ना ते काय की आम्ही खाली पडून जाऊ म्हणलं मग काही खरं नाही आमचं. आणि भाऊ आता तर बसून गेलो भाऊ जहाज वरती पण आयुष्यात बसणार नाही कधी, कारण की एवढं वरती जायचं की ते काय सांगू तुम्हाला. हा लंगूरचा अंगूर मला म्हणायचं जे मला धरून ठेव पण मैच मला गॅरंटी नव्हती म्हणलं मी कवा पडेल. आणि भाऊ या लंगूरची एवढी पाठवून आता येऊन गेली की काय सांगू तुम्हाला. एवढी हवाई जहाज थांबलं भाऊ आता उतरतो आम्ही. मग भाऊ असं खाली उतरल्यावर वाटलं म्हणलं आपण आहे का जमिनीवरती आहे म्हणलं आता पण आहे म्हणलं भाऊ आपण. मग मी मुद्दा म्हणून लंगूरच्या अंगूरला म्हणलं चाल म्हणलं आपण राजपाडा खेळून येतो म्हणजे भाऊ मी आयुष्यात पण आता कशात बसणार नाही. शेवटी मग काय भाऊ इकडे तिकडे जांभल्या मारून तुमचा भाऊ चालला आता गाडी जांभलायला. आणि भाऊ तुम्हाला एक गोष्ट माहिती का जे आपल्यावर प्रेम करताना त्याच आपल्याला फॉलो करते. आता तुमची इच्छा भाऊ तुम्हाला फॉलो करणे का नाही करणे करून घ्या तुमच्या भावाला फॉलो.